अमरावतीमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। उद्या वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती। बैठकीला यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित असल्याची माहिती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक। वित्त खात्याने महामंडळाला सवलत मूल्याचा निधी देण्यास नकार दिल्यानंतर बैठक सुरू। बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फरक, निवृत्ती वेतन आणि प्रलंबित भत्ते या विषयांवर चर्चा। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये ठोक मानधनावर असलेल्या 1300 कामगारांची पगारवाढ। गेल्या 6 वर्षांपासूनच्या आंदोलनाला यश। कामगारांच्या खात्यामध्ये 7,000 रुपये जमा झाल्याची माहिती। मनमाडचे नगरसेवक मजीद शेख यांचं जात प्रमाणपत्र रद्द। विरोधकांच्या आक्षेपानंतर नाशिक जात विभागीय पडताळणी समितीचा निर्णय। या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये जाणार असल्याची मजीद शेख यांची माहिती। मुंबई मेट्रो 3 मध्ये मोबाईल नेटवर्क सेवा पूर्ववत। एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपन्यांची नेटवर्क सेवा सिर्स ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांवर पूर्ववत। ही सेवा टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती। बसमध्ये सापडलेले दागिने आणि रोख रक्कम पोलिसांच्या स्वाधीन करून युवक युवतीनं जपली सामाजिक बांधिलकी। बारामती पोलिसांकडून गौरी दाने आणि गौरव वासलकर या दोघांचं मुरगुड सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनी पोलिसांसमोरच दाखवला माज। न्यायालयामध्ये जाताना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर खुन्नस देत दाखवला माज। आरोपींना कायद्याचा धाक राहिलाय की नाही, नागरिकांकडून सवाल। इराणकडून खार्क बेटावर अतिरिक्त सैन्य, हवाई संरक्षण यंत्रणा, मॅनपॅड्स आणि सुरुंग क्षेत्र तैनात। संभाव्य अमेरिकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणकडून खबरदारी। इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा लष्करी संघर्षाला सुरुवात। भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। युद्ध पूर्ण क्षमतेने सुरू राहिलं तर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता। भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविडची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड। 4 जुलैपासून खेळवल्या जाणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी अन्वयची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।